आणि ऋतिक माने आणि रोहन इस्किर्ले अंपायर आहेत. मॅचला तर सुरुवात स्ट्राईक एंडला आपल्याला दिनेश आणि नॉन स्ट्राईक एंडला फटका फसलाय. जिग्नेश दिनेश आणि राहुल ही जोडी मात्र आपल्याला पाहायला मिळते. जिग्नेश पहिल्या षटक हाताळण्यासाठी पहिलाच बॉल डॉट बॉल. खऱ्या अर्थाने जिग्नेशने पहिला मॅच दुसऱ्या यजमान संघासमोर खेळत असताना बॅटिंग देखील खूप चांगली केली, बॉलिंग देखील खूप चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली. या मॅच मध्ये देखील डॉट बॉलने सुरुवात पाहायला मिळते. 3 षटकाची मॅच. त्यावेळेस देखील खोलात टाकलाय, ऑन साईडला दिशा दिली, बॉल जाईल सिंगल. आता सिंगलच्या पद्धतीने टीमची धावसंख्या. धडक बॉईज कमिटीकडून एक सूचना आल्यात, कोणी वादावाद होईल अशा कृत्य करू नये. दोन्ही सगळ्या आपल्याच गावातल्या टीमी आहेत, सांभाळून केला. हा यस बरोबर सागर, की वादावत करू नका. मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा आहे. ऑर्गनाईज कमिटीने आपल्या आनंदासाठी आणि आपल्या एन्जॉयसाठी स्पर्धा ऑर्गनाईज केले. त्यासाठी कुठल्याही पद्धतीचा वादावाद असेल तर थोडं समजून घ्या. आयोजकांकडून सूचना आहेत, वादावाद घालू नका, हारजीत होत राहते, फक्त वादावाद घालू नका. 3 बॉलचा खेळ झाला. टीमची धावसंख्या किती 2. यावेळेस खूप चांगला फटका आहे. धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाज होतील बाद. विकेट क्रमांक पहिली. राहुल मात्र बाद होते. पहिला धक्का 2 या धावसंख्येवरती आणि नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. नितीन आलेत बॅटिंग साठी. पगले षटक सध्या प्रगतीपथावर. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 बॉल अजूनही शिल्लक. टीमची धावसंख्या 2. बॉल सोडून दिलाय. ऑप्शनच्या बाहेर हा बॉल. वाईट बॉलची घोषणा करतात पंच. एक अवंतर धाव मिळेल. यावेळेसचा बॉल ऑफ कटरचा वापर, खूप चांगला बॉल आणि डॉट बॉल पाहायला मिळते. नितीनला मात्र बीट करत चालला. विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल डॉट बॉल पाहायला मिळाला. शेवटचा बॉल शिल्लक. यावेळेस देखील पुन्हा एकदा बीट करून चाललाय. विकेट किपर कडे बॉल. डॉट बॉलची सांगता. लेग कटरचा वापर, डॉट बॉल. षटक क्रमांक अशा पद्धतीने पहिलं संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपल्याने टीमची धावसंख्या दाखल करते. 1 गडीच्या मोबदल्यामध्ये 3 धावा. चांगली गोलंदाजी. मेरिटवर बॉल आपल्याला पाहायला मिळेल. जिग्नेश खूप चांगलं षटक राहिलं या दुसऱ्या मॅच मध्ये देखील. बॉलिंग ट्रॅकवर आता गोलंदाज अंकितच्या बॉलवर हा पहिला धमाका, पहिला क्रॅकिंग, चौकार. अंकितचं स्वागत मात्र दिनेशने चौकाराने केले. चौकाराच्या संख्येने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 7 या आकड्यावरती. 7 धावा दाखल करीत लागल्यात. दुसरा षटक. यावेळेस लाजवाब स्ट्रोक ऑन साइडला क्लिअर केलाय. बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर, चौकार. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 चौकार. दिनेश साइड ऑन फायर. लाजवाब बॅटिंग, सुपर स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. खडे खडे खेळत आहेत. खडे खडे जारी सीमा पार धाडतात चेंडूला. यावेळेस देखील टॅप करण्याचा प्रयत्न. प्रदीप मात्र इन ऍक्शन मध्ये फील्ड करतील. तत्पूर्वी सिंगल कंप्लीट करत असताना चांगलं क्रिकेट. 2 चौकार लगवल्यानंतर त्याला सिंगल घेत नितीनला मात्र स्ट्राईक एंडला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या किती 12. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक राहिलेत. खराब बॉल पाहायला मिळाला. वाईट +1 अशा 2 धावा टीमच्या स्कोअरबोर्ड मध्ये ऍड केल्या जातील आणि टीमची धावसंख्या पाहायला गेल्या जाऊन पोहोचते म्हणजे 14 वरती. पुण्याचा बॉलवर तयार अंकित. यावेळेस देखील खूप चांगला फटका. बॉल सरळ स्ट्राइक अँड डिलिव्हर. बॉल आउट ऑफ द पार्क. लाजवाब बॅटिंग, अफलातून फटकेबाजी दिनेश. तिसऱ्या षटकामध्ये अंकित या गोलंदाजाला नाही का त्याने टार्गेट केलंय आणि दुसऱ्या षटकामध्ये काउंटर अटॅक. अव्वल 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. टीमची धावसंख्या दाखल कवरती 18. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स बाय दिनेश. का खेळ राहिलाय. फटका देखील फसला. यशाच्या मागे चूक करणार आहे इथे फलंदाज बाद.
टीमची धावसंख्या धाव फलकावरती 18 धावा. नवीन बॅटर टीमचे कॅप्टन तुषार आणि या शेवटचा बॉल या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. तुषार गोलंदाजी ट्रॅकवर अंकित आहेत. अखेरच्या बॉलवर तुषारच्या बॅटमध्ये देखील चौकार आलाय. आणि अशा पद्धतीने 2 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 22 धावा आणि गडी बाद झाल्यात आतापर्यंत 3. फुलटॉस बॉल चूक केली. बॉल सरळ सीमा पार येतोय चौकार. तिसऱ्या षटकाला देखील आकाशचं स्वागत चौकाराने केले. पर जास्त वेळ तुम्हाला आकाश देखील खेळपट्टी उभा राहू देणार नाही. दुसऱ्याच बॉलवर विकेट आले. धक्का लागलाय. चौथा धावसंख्या धाव फलकावरती आहेत 26. तिसरं षटक सध्या गोलंदाजी करतायत. स्ट्राईक एंडला आपल्याला आता नवीन फलंदाज पाहायला मिळत आहेत. सनी आणि 4 बॉलचा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस देखील धाव घेण्याचा प्रयत्न फॉलोथ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. बॉल अडवला जाते. फलंदाज बाद होईल सनी. आणि नवीन फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन स्टेपआउट झाले. फटका फसलाय आणि थोडासा बॅलन्स देखील आपला बिघडला. सिंगल मिळते. आता सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या ती 27-27. लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडीच्या मोबदल्यामध्ये टीमची धावसंख्या ती 27 आणि 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. आकाश सध्या चौकार लगवल्यानंतर चांगलं कमबॅक केला या षटकामध्ये. 2 बॉल राहिलेत. 2 बॉल शिल्लक आहेत अजूनही. 5वा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. काय फटका खेळलाय. सचिनने ठोकलाय चौकार. चांगली धावसंख्या आहे. यावेळेस देखील खूप चांगला फटका. बॉल अडवला जातो. एक धाव जरूर कंप्लीट होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यावेळेस फलंदाज बाद. अशा पद्धतीने 3 षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या टोटल धावून पोहोचते 32 म्हणजे 33 धावाचं टार्गेट सेट केलंय SB 8 पावण्याच्या समोर गावदेवी रबाळेने. गीत आपण DJ मितच्या माध्यमातून आपण पाहिलं. म्हणजे 33 धावाचं टार्गेट आहे. 18 बॉल मध्ये 33 धावा बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. ते म्हणजेच SB 8 पावणे या टीमला. आणि धावा मात्र डिफेंड करायच्यात 18 बॉल मध्ये. गावदेवी रबाळे टीमला 33 धावा. खूप चांगली बॅटिंग प्रत्येक बॅटरने केली. जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला त्यांनी चौकारच लगवलाय. आणि आता स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात ऋषभ स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला प्रदीप आणि पहिले षटक हाताळण्यासाठी सनी. चला रबाई टीम आपण जास्त टीम मीटिंग करू नका. लगेच फिल्डिंग लावायची आपण प्लीज. 12 वाजलेत. अजूनही पुढील 3 मॅचेस आम्हाला कव्हर करायचे आहेत. म्हणजे पुढची 1 मॅच आणि सेमीफायनल फायनल असे 3 सामने अजून शिल्लक राहिले. त्यासाठी प्लीज विनंती करतोय आपण थोडं फास्ट खेळा. चला संदीप लोहार यांचा इशारा. मॅचला होते सुरुवात. 33 धावाचा टार्गेट. स्ट्राईक एंडला ऋषभ. पहिले षटक आणि सनी आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल.
राईट आर्म राऊंड द विकेट. खूप चांगला बॉल, हलक्या त्याने फक्त दिशा दिली. वेगवान बॉल पाहायला मिळाला. सनी, काय बॉलिंग ऍक्शन आहे, खूप चांगली बॉलिंग ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. फुलटच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न आणि या बॉलवर फक्त सिंगल मिळेल, फक्त सिंगल. आतापर्यंत 2 बॉल खूप चांगल्या धाटणीचे पाहायला मिळाले. खूप चांगली बॉलिंग ऍक्शन देखील आहे. यावेळेस देखील खूप चांगला बॉल, डॉट बॉल पाहायला मिळतोय. धाव मिळणार नाहीये. खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. काय गोलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये रबाळे, गावदेवी रबाळे हा संघ फार दूरवरचा प्रवास करून आज श्रमिक नगरच्या या क्रीडांगणावर खूप चांगला खेळ साकारतायत. आणि सणीचं कौतुक करत 3 बॉलमध्ये आत्ताही कुठल्याही पद्धती धाव दिली. यावेळेसचा बॉल देखील खूप चांगला आहे. दिनेश मात्र यशाच्या मागे चूक करतायत. बाईकची एक सिंगल धाव मिळेल म्हणजे काय धाव फलकावरती धाव लागते ती 2. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. कंजूस आणि एकदम चिकट गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस देखील भन्नाट बॉल, खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर ज्याला बॅटर बीट झाला, त्या व्यतिरिक्त यष्टीरक्षक देखील बीट होताना आपल्याला पाहायला मिळाला. बाईकची एक सिंगल धाव म्हणजे तब्बल 3 धावा धाव फलकावरती. आता बॉल शिल्लक राहिले मैदानाच्या आतमध्ये 13 बनवायचे 30. 13 बॉल 30 धावा, 3 झाले 30 बनवायचे आहेत. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये, बॉलवर तयार सनी. फुलटच बॉल टॅप केलाय, अखेरच्या बॉलवर हा चौकार. 7 धावा धाव फलकावरती. अखेरच्या बॉलवर चौकार जरूर आला. आता बॉलरला एक चिकची वॉर्निंग देखील देण्यात येईल. त्यावेळेचा बॉल बॅटची कडा आणि यष्टीरक्षक तुषारने चूक केली. मिळते फक्त एक सिंगल धाव. काय मॅच अतिशय, या मॅचची उत्कंठा शिकेला जाऊन पोहोचली आहे. कारण की खूप महत्वपूर्ण मॅच आहे. जो संघ जिंकणार तो मात्र मितेट पावणे संघासमोर खेळताना दिसेल. बॅटची पुन्हा एकदा कडा, पुन्हा एकदा बॉल गोशाकी क्षेत्रामध्ये. या बॉलवर देखील सिंगल मिळेल आणि टीमची धावसंख्या धाव पोहोचते 9व्या आकड्यावरती. 9 धावा धाव फलकावर आहेत. 33 धाव्याचं टार्गेट या मॅच मध्ये अजूनही बनवायचे, ते म्हणजेच अजूनही 10 बॉल मध्ये 24 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहिले. आडव्या बॅटने खेचायचा होता, फटका फसला. धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघूया पंच काय निर्णय देतील. चर्चा तर करतील, प्रयत्न फलंदाज नाही बाद होणार. मिळते टीमला एक सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या ती 10 आकड्यावर जाऊन पोहोचते. 10 धावा धाव फलकावरती. अजूनही विजयासाठी 23 धावा बनवायचे आहेत. बॉल शिल्लक आहेत ते 9 बॉल 23. टॅप केलाय, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रदीपच्या बॅट मधून क्रॅकिंग चौका. संघर्ष करते टीम, अडचणीत आहे. टीम अडचणीत सापडला आता SB8 पावणे संघ आणि त्या संकटातून बाहेर काढावे लागेल. यावेळेस बॉल देखील टॅप केलाय. फिल्डर आहेत, सिंगलच मिळेल. टीमची धाव संख्या आता जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. 7 चेंडू 18. फार इम्पॉर्टंट बॉल असेल दोन्ही टीमसाठी. डॉट बॉल टाकावा लागेल, चौकार मारावा लागेल. हे 2 प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये. काय घडेल, चौकार येईल की डॉट बॉल. बॉलर तयार दिनेश, स्ट्राइक एंडला ऋषभ. 7 बॉल 14. चांगला फटका, बॉल क्लिअर केलाय. बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अखेरच्या बॉलवर ऋषभच्या बॅट मधून क्रॅकिंग चौकार.
पद्धतीचं हाताळलं सनीने. दुसऱ्या षटकामध्ये थोडं दिनेशने तब्बल 2 चौकार त्या षटकामध्ये पाहायला मिळाले. म्हणजेच काय 12 धावा खर्च केल्या. फुलटॉस बॉल टॅप केलाय. बॉल सीमारेषा बाहेर. प्रयत्न चांगला होता पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल सरळ चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. चौकार धडी. समीकरण बदलेले आता 5 बॉल मध्ये बनवायचे 10. खराब बॉल पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 5 चेंडू 9. 5 बॉल 9ची गरज. खूप चांगला फटका ड्राईव्ह केलाय. सिंगल मेल. 4 बॉल 8. एक बॉल जसा कमी होत चाललाय. इक्वेशन देखील फार कमी राहत नाहीये. पण नक्कीच शेवटच्या बॉलवर देखील ही देखील मॅच आपल्याला पाहायला मिळेल की काय. या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या मॅचेस पाहायला मिळाला. 1 बॉल 2. 2 बॉल 2. यावेळेचा बॉल फटका फसलाय की काय. पंच निर्णय घेतील. प्लीज अपील करा. आपण प्रश्न विचारू शकता पंचांना. आपला तो हक्क आहे आणि पंच जो निर्णय देतील त्याचा आपण सन्मान करायचा आहे. चर्चा करतात. यस फलंदाज बाद होतील. प्रदीप धक्का क्रमांक हा पहिला. 3 बॉल मध्ये आता बनवायचे आहेत म्हणजेच 8 धावा. आणि आता बॅटिंगसाठी जिग्नेश. काय खेळ राहिला जिग्नेशचा या स्पर्धेमध्ये. पहिली मॅच अक्षरशः बॅटिंग डिपार्टमेंटमध्ये खूप चांगली बॅटिंग केली. बॉलिंग देखील खूप चांगली पद्धतीची राहिली. या मॅचमध्ये देखील बॉलिंग देखील 7 धावा त्याने पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या. आणि आता 3 बॉलमध्ये बनवायच्या 8 धावा. स्ट्राईक जिग्नेश. टॅप केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. खराब क्षेत्ररक्षण दिनेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. बॉल सरळ सीमा पार. 4 धावा. चौकार. महत्वपूर्ण चौकार. संघर्ष. आणि या पाठचा बॉल विचार केला गेला तर विकेट आली होती पण जिग्नेशने आपल्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसून दिलेलं नाही कारण चौकार लगवला त्याने. यावेळेसचा बॉल. सामना क्लिअर. मॅच जिंकली SB8 पावणे टीमने. अभिनंदन. चला मितेट पाहुणे आणि SB8 पाहुणे दोन्ही पाहुणे गावचे संघ आपल्याला आमने सामने पाहायला मिळते. कॅप्टन या टॉस साठी